मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना टोपी घातल्याचा प्रकार समोर आला आहे। विरोधकांनी बावनकुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर त्यांची दिशाभूल करत त्यांना गोंधळात पाडले। यामुळे बावनकुळे काही काळ निरुत्तर झाल्याचे दिसून आले। विरोधकांच्या या खेळीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड सहन करणार नसल्याचं आणि मराठी माणसाच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत त्यांना मुख्य नेतेपदी निवडण्यात आलं आहे। यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना सर्वोच्च मानून त्यांचं जतन करण्याचं आवाहन केलं आहे। तसेच मंत्री आणि आमदारांना कमी बोलून जास्त काम करण्याचा आणि शिस्त राखण्याचा सल्ला दिलाय। शिवसेनेत शाखा प्रमुखापासून मुख्य नेत्यांपर्यंत सर्वांसाठी 60 टप्प्यात ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्षपाती निवडणुका होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे। अमरावती महानगरपालिकेने शहरात लावण्यात आलेल्या अनधिकृत फ्लॅक्स, बॅनर आणि होर्डिंग्स विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार मुद्रक व प्रकाशकाचे नाव नसलेले आणि मनपाची परवानगी नसलेले फलक हटवण्यात आले आहेत। 30 जून रोजी रविनगर रस्त्यावरील अनधिकृत होर्डिंग्स जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले। बाजार व परवाना विभाग तसेच अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे। अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही मनपाने दिला आहे। परवानाधारक होर्डिंग्सची माहिती घेऊन उर्वरित अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे। नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विभागातील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत। पीडितांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात। विभागीय दक्षता व संनियंत्रित समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या। या कायद्याअंतर्गत आतापर्यंत 8610 प्रकरणांपैकी 7079 प्रकरणे मंजूर झाली असून 68.97 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे। तृतीयपंथीय व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ देण्याकरिता विशेष मोहीम राबवावी आणि जादूटोणा विरोधी कायद्याविषयी महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी असे निर्देशही बिदरी यांनी दिले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची शक्ती दिल्लीला दिसायला हवी असे विधान केले आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले असून महाराष्ट्राच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी दिल्लीने राज्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले आहे। महाराष्ट्राची ताकद काय आहे, शक्ती काय आहे, की आमची खरोखर इच्छा आहे